नमस्कार. अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. चला तर मग ऐकूया फकीरा या कादंबरीचा तिसरा भाग. हिवाळा आला आणि गेला. मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं. निळ्या तलम वस्त्राचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झाडं नटली. नवे मुगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते तद्वत झालं. कराट्याबरोबर बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली. टचटचीत लाल बोंड डोळ्यात भरू लागले. फण्यांचे काटे सणसणू लागले. मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराट वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडित होती. लहान लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कुई कुई आवाज काढीत होती. वाखाच्या बट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खेळाला राधाईनं मनाई केल्यामुळे सावलीला ते विटी कोलीत होते. दौलती चावडीवर गेला होता. राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला. तोच सावळा मांगाचा घम्या आला. त्याने एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्यामध्ये बसला. हा घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती. पण तो सदैव ताठ असे. तो बापासारखाच बिलंदर होता. घमेंडखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघर पेरे. आजची नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजेवाडीच्या माळ्यावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलं या. बघाया चलता का? लष्कर कसलं असतं र? ईशानं विचारलं. आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं, दांडगं असतं. पर ते गोरं लोक कसलं असत्यात? घम्या बुचकळ्यात पडला. फकीरा म्हणाला, सांग की गोरं लोक कसलं असत्यात? ते मला ठावं नाही, घमांडीनं सांगून टाकलं. आणि बळी म्हणाला, मग आपण ते लवकर बघू, चल. राजेवाडी लांब आहे र, फकीरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला. अरे अवघं 3 मैल, चला की, घम्या चेकाळून बोलला. आणि सारीच पोरं राजेवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नको, पाय भाजतील. मीच बघून येतो आणि तुला सांगतो. लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला. मी लवकर येतो, पण आईला सांगू नको. फकीरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडी वाटेनं धावत निघाली. ती 7 पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली. आईबापांना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फोपाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती. उन्हानं तो फोपाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंद गतीनं येऊन गरम धूळ डोक्यावर घेत होत्या. त्या धुळीतून ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शिव गाठत होती. त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली. समोरच्या वाटेगावचा चंदू अत्तार आपल्या करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कलही रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भुवया, भोऱ्या पिळून आकडे वळलेल्या मिशा आणि भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती, वर इंग्रजी जॅकेट, अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारित होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले.
त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली, पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरंही मग उभी राहिली. अत्तारानं एक एक पोरं निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती, खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाक तोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंडर डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातील जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा भुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळं तो वांदरीच्या पिलाप्रमाणे दिसत होता. बहिरू मांगाचा इशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या तयारीत होता. सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा अत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भोया उंचावून चंदू म्हणाला, ए बिरमुटे की फौज, किधर भागताय र? दरोडा करने को? बोलो ना, वाचा बैठी क्या र? त्यानं घम्याला पुढं बोलवीत विचारलं, तो सावळा मांग का ना र? मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर. कोण काहीच उत्तर देत नव्हतं. ते डोळे रोखून अत्ताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू रानोजी का ना र? फकीरानं होकार दिला आणि अत्तार एकदम नरमाईनं बोलू लागला, अरे उन्हाच्या रणक्यात दगडाची लाही होती या आणि तुम्ही कुठं र पळताय? आम्ही लष्कर बघाया जातोया, फकीरा म्हणाला आणि अत्तार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघताय रे लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या इटुबाच्या बागेत जाऊन वांद्र का नाही बघित? आमचं पाय भाजत्यात, फकीरा आवाज चढवून म्हणाला. मग मी काय करू? अत्तार गुरकला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. अत्तारानं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली. घोडं दुडक्या चालीनं निघालं आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगलेच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आंब्राईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरे गार्ड बंदुके घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगले, लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शीन दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकाळली. काही दुगाण्या झाडू लागले. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, हेव बघ, त्यो शिगावचा बापू खोत, हेनंच रानून आणाला मारलं. त्याचे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलं. त्याच्या आवाजात दुःख, चीड यांचं मिश्रण झालं आणि आमचा गबरू बी मारला. वडाच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला, नुसता भूताच्या पोटचा हाय भडवीचा. आणि हेऊ त्या साहेबाचा मैतर हाय वाटतं, बळी म्हणाला. मग हे लष्कर बी खोताच्याच जातीचा असेल. घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला, रे असल कसलं हायच. मग नग आमासनी हे लष्कर, निघूया, फकीरा त्रागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली. 7 पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला. त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले. गलबल ऐकून राधा बाहेर आली. एकटा साधू पाहून तिनं विचारलं, साधू, फकीरा कुठं आहे? त्यावर त्यानं फक्त ओठ उपराटा केला. तो काहीच बोलला नाही.
राधाचंही काळी झालं. ती हाका मारीत निघाली, तोच दौलती आला. पोरं गेली, कुठं गेली, गलका वाढला. पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मागही हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. हेकट, रागीट आणि सापासारखा डूख धरणारा माणूस डाखेल सावळा असं त्याला लोक म्हणत. तो बिलंदर, चोरटा, तसाच धाडसी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहत होता आणि तो त्यांना. आसपासच्या सर्व डागीळ माणसाशी त्याची मैत्री होती. गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता. चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. ऐट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी. म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडी असं ठेवलं होतं आणि हा घरात जे जे करी ते सारं मागवाड्यात फिरून घमांडी सांगे. घमांडी नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं कुठं गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवया चढवून डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला, नाना, तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा. हे ऐकून दौलतीही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कुणीच बोलत नव्हता. पण आज सावळा बोलला. तेव्हा दौलती म्हणाला, तुझं चालीचं बाळ मला ठावं आहे. त्याच्या पायाला दावं बांधून लावून टाक. अरे मूळचाच नाहीटा, त्याला बिघडाय कशाला पाहिजे. सावळ्याचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिकच फिरलं. तो तावातावानं पुढं सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला, असं बोलू नका. माझं पोर देवावानी हाय. माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोर बिघडवलं कसं? दौलती म्हणाला, की कसं कुठं परागंदा झालं? मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरून? तुम्ही त्याचा लाड करता, आम्ही आमच्याचा लाड करतो. दौलती भडकला. तू तंडू नग. एवढ्यात कोंडी महार मार्केतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकांवर येऊ नका. मगाशी 5-6 पोरं माळानं पळत गेली. त्यात घम्या साऱ्यांच्या पुढं उड्या मारीत होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला. तो गुमान चालू लागला, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावा, त्यानं आत्ता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया वेडे विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्या पुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थबकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली, आतो, हे बघा माझ्या फकीराचं पाऊल, तो इकडंच गेलाय. राधा, धीर धर, फकीरा कुठं जाणार नाही. राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं. इतक्यात पुढून चंदू आत्तार आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. आत्तारानं विचारलं, अरे का धडपडताय, कुठं निघाला? दुपारच्यानं पोरं कुठं गेल्या ती? दौलती म्हणाला. कुठं जाते ती? गेल्या ती लष्कर छावणीवर. चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला, मला आढळली ती, आता परतली असतील. परतली? परतली म्हणजे बरं झालं. दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला, कुठं जाते ती? दौलू नाना, तो तुझा नातू वाटतं. चांगलं पोर निपजलं बघ बापासारखं. आणि ही रडतीये ती त्याची आई वाटतं. हां, रडाय काय झालं? तो काय छावणीवर हल्ला कराय गेलाय? नाना, पोराला जपा. वाघ होईल वाघ. वाघाच्या पोटी वाघ जन्मतो, कोल्हा नाही. आणि ए सावळा, ते शेंडीवालं रत्न तुझंच का? झा खाय तुझ्यावानीच मरी आई. हे ऐकून सारेच हसले. आत्तार पुढं गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजेवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत येत होती. त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चंचा सुटल्या. पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढं गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकन उचलून तिनं पोटाशी धरला. त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला. त्याच्या पायाची धूळ झटकली. तिचे ओठ थरारले. फकीरा, कुठं गेला होतास? लष्कर बघाय. फकीरानं आईकडं न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येताच सावळानं नारळा एवढे 2 दगड उचलले.
तो डोकीचा पागोट मागं सरकावून म्हणाला, ये लेका, तुला जिवंत मारतो. अरे अरे थांब, सोडा बहिरुदाजी, ह्या भडवीच्याच्या अंगात सारी गोम हाय. अरे पर मारून काय होणार, आप्पानं खेकसून विचारलं आणि सावळा रडकोंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज ह्याला पुरूनच टाकणार, मला सोडा का. गप्प बस, दौलती डोळे वटारून म्हणाला. पोर ढोर सारखं असतं. या दाबानं सावळा शांत झाला. पोरं जवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होते. मग सारे वाटेगावकडे निघाले. घम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय ओढीत येत होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिली ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू घरात येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वत्र सामसूम होते. भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस. हो बघितलं मर्दा. कसलं काय ते. समधी गोरी माणसं, बंदुकी तलवारी घोडी. ती नेसत्यात काय. अरे तुमानी निवर बुटावानी टोप्या. नाही नेलंस, टाकून गेलास. साधू लई पाय भाजलं, फोड आल्यात पायाला माझ्या. जवा तवा असंच म्हणतोस, रातचं काटं दिवसाचं फोड, मग आमासने. आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच हायती का. अरे हो माणसावानीच, पर माकडावानी करत्यात. म्हणजे झाडावर उड्या मारत्यात. उड्या नाही र, पर कसंच बोलत्यात, चढत्यात. दोघंही मोठ्यानं हसले. फकीरा म्हणाला, गिचमिड र. आणि मग तिथं त्यो शिगावचा खोत आला. आबाला मारलं त्यो. साधूनं मध्येच विचारलं. अरे हो. फकीराचा हो लांबला. त्यांचं हे बोलणं राधा व राही दोघे आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढं सांगू लागला, तो साहेबासंग बोलत बोलत आमच्याजवळ आला. घम्याला राग आला आणि त्यानं दगडच उचलला. म्हटला ह्यानंच आमच्या रानून आणाला, पण म्याच त्याचा हात धरला. नाहीतर. का धरलास. साधू चिडक्या आवाजात म्हणाला, मारू दे यायचं भडव्याला. अरे पर समजा लष्कर आमच्या मागं लागलं असतं की. फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला. अरे हो मी सारलोच. साधूला आपली चूक कळून आली. समधी साहेब खोताची मैतर हायती. फकीरा म्हणाला. मग वंगाळ हायती नग आमासने ती. साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला, मी आता नाही येणार ती साहेब बघाय. आणि मी बी नाही जाणार. फकीरा म्हणाला. आई लई रडली. साधू पुटपुटला. तू सांगितलंस. नाही. शाब्बास, असं सांगू नये. का सांगू नये. आई मला वाईट म्हणल म्हणून र. मग ती रडली का. मी तिचा हाय म्हणून. राधाला राहावेना. ती बाहेर आली. त्यानं दोघांना मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली. डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिबकले. तिनं तळहात फिरवून फकीराचे पाय पाहिले. त्यांना फोड आले होते. तिचा कंठ दाटून आला. बाळा, मी तुला वाईट म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. नकळत आकाशात रंग बदलला. पावसाळी वारा भरलेले ढग डोकीवर घेऊन गगनात वावरू लागले. आला आला म्हणता आषाढ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा राणोजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघर सणाची जुळणी झाली. अमावस्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या तशा गावोगाव पाट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता. गावातील तरणी माणसं जमवून त्यानं तयारी केली. जीव द्यायचा पर जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्यानं निर्धार केला. मांगवाड्यात मांग तलवारी घासू लागले. भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार झाला आणि अमावस्येचा दिवस उगवला. गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झकपक कपडे करून पोरं बाळं मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा धूर तरळू लागला. पै पावणं येऊन गाव गजबजला. सकाळी न्हावी लुगडं नेसून झडपीन झाला आणि दारोदार फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि 1 पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पाहिलं नाही. त्यात
तो दिवस गावच्या इतिहासात प्रथमच तसा उगवत होता. नवा पायंडा पडत होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं. याच दिवशी राणोजीला मरण आलं होतं. पण घरोघर आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती, राही, राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले. राणोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं 1.25 मणाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन दौलती, फकीरा, साधू हे त्या माळाला गेले. फकीरानं हिरव्या गवताची एक पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती, कारण त्या गबऱ्यानं राणोजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता. दौलतीनं आसू टिपीत नैवेद्य दाखवला. कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, पोरांनो, आपल्या बापाच्या पाया पडा. मग फकीरा, साधू यांनी डोकी जमिनीवर टेकली. जिथं राणोजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी कपाळ टेकली. तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघं म्हणाले नाहीत, परंतु त्या जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाळी चिकटली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवटच भरलं. दौलतीनं पाहिलं, पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघे आजा नातू घरी आले. राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिला रडू कोसळलं. ती माती तिनं ओळखली. ती पाहत राहिली, टक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, ती त्या जाग्याची माती आहे. हो, मी ओळखली. ती लावली नाही, लागली पाया पडताना. पेड्यांचा पुडा कमरत खोवून तलवार फिरवली त्या मातीनं. ती त्या दोघांनी कसं इसरल. दौलती पुढं बोलला नाही. राहीनं गंभीर चेहरा केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला? हो, विचार बाबाला. काय मागितलं त्यांच्यापाशी? काहीच नाही, फकीरा म्हणाला आणि राधा त्यांच्या कपाळाकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांनं तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ते माती तुम्हासनी इसरत नाही. तुम्ही या मातीला इसरू नका. त्या मातीवर खोतानं आगळीक केली ती इसरू नका आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होई तोवर मी मरणार नाही. राधा वेड्यासारखी बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले. तिनं पदरानं तोंड पुसलं. मग फकीरा, साधू, दौलती व राही यांच्याजवळ जाऊन बसले. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवीत हळूच म्हणाला, बाबा. काय? आई मरणार नाही. तू? मी बी मरणार नाही. आणि थोरली आई, तिला बी आपण मरू द्यायची नाही. दौलती म्हणाला. दुपार झाली. 1.25 मणाची पंगत मांगवाड्यात उठली. जोगडी निघायची वेळ झाली, लवकर या असा पंतांचा निरोप आला. परगावच्या पाहुण्यांसह ढीम हलगी लावून वाजत मांगांच्या तलवारी गावात निघाल्या. तलवारी, कुऱ्हाडी, भाले या हत्यारांनी गल्ली भरली. 50 जवान कडेकोट तयार करून जीवावर उदार झाले होते. बारीक मोठं 100-200 माणूस तलवारीबरोबर चालत होतं. हलगीच्या निनादानं हवेत जोम आणला. गाव भारल्यासारखा दिसू लागला. सनदशीर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता. शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या तांडबाज घोड्यावर बसला होता. भरदार मिशांना पीळ भरून त्यानं हातात नंगी तलवार घेतली होती. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता. विष्णुपंत आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते. त्यांनी आज कंबर बांधली होती. त्यांनी जोगणीच्या मिरवणुकीची स्वतःच सर्व तयारी केली होती. वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती. सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही हे ते स्वतः घोडदौडीनं पाहत होते. आज बामणाच्या अंगात राणोजी मांग शिरला वाटतं असं लोक म्हणत होते. सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगणी निघाली. एकदम सर्व वाद्यांनी गजर केला. एका सुरात गावानं हर हर महादेवची गर्जना केली. जोगणी वाट चालू लागली. दिनू गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखणा रुंगासुतार जोगणी झाला होता. ते दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते. गल्ल्या, बोळ, पडकी भिताडं माणसांनी फुलली होती. लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढं सरकत होते. भाविक लोक श्रद्धेनं हात जोडीत होते. जोगणी पुढं येताच राणोजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होतं.
एका दगडाच्या खिळ्यावर राधा आणि राही या सासवासुना उभ्या होत्या. फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते. जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होते. जवळून दिसावी म्हणून राधा उशिरा तिथं उभी होती. मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते. 12 महिन्यांपूर्वी एक जीव कायमचा गेला, पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला. ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे. त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे हे सर्व आपल्यामुळेच होत आहे. ही माणसांची धावपळ, ही आरास, ही तोरणं, हे बाजे, हे तरवारी, ह्या साऱ्यात आपला आत्मा संचारला आहे. राधा स्वतःला विसरली. विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली. तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला. तो ऐकून ते भानावर आली. जोगणीच्या पुढं सावळा मांग कुऱ्हाड वर धरून चालत होता. त्यानं 2 टांगी धोतर नेसून डोकीला टापर बांधली होती. त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता. त्याचा धिप्पाड देह आज भलताच फुगला होता. रामोशी राक्षसासारखा भासत होता. पुढून येऊन कोणी जोगणीवर झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका, असा पंतांचा त्यांना हुकूम होता. सखुजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवीत होता. पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते. जोगणी राधाच्या जवळ आली. पुढे निघाली. इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले आणि म्हणाले, ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, काकू पाय पडा, ही तुमची जोगणी. राही व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावं हे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढे झाले. त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं. मग त्या दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटलानं हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावानं सुटकेचा निश्वास टाकला. बापूखोत आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघर परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली. पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो. आणि दौलतीनं तर 1 वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता. धन्यवाद.